राज्यामध्ये देशामध्ये धर्माधर्माची संपूर्ण भांडणं लावून हा सगळे प्रकरण जे आहे ती शांत करण्याचं काम सरकारचे काही नेते मंडळी करतात. भांडणं लावून प्रश्न तर सुटणार नाही ना. तुमच्या आणि माझा अन्नधान्याचा का पेट्रोलचा का महागाईचा प्रश्न सुटणार आहे? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ज्याच्या विरोधात 2013 मध्ये एवढा मोठा संघर्ष आमच्या विरोधात उभा केला. आज काय परिस्थिती बघताय? आर्थिक परिस्थिती 2013-14 मध्ये भयानक होती असा आमच्यावर आरोप होता. त्याच्यापेक्षा 10 गुणांनी आज महाराष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे. हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो. म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेल महागाई अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार. आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला सांग. गिरीश महाजन म्हणतात की जे तेच लोक सध्या पेट्रोल डिझेलसाठी रांगेत लागले जे भ्रष्टाचार करतात, काळाबाजारीसाठी पेट्रोल घ्यायला रांगेत लागलेत लोक. मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते. म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला. फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीशी इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला. आता हा भारताचा अपमान आहे. जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत. केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतील. मुंबईमध्ये देखील काही पेट्रोल पंप हे बंद पाहायला मिळत आहे. नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकमेकाची डोकी फोडतायत. शेतकरी किती अडचणीत आहे. कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहेत हे तुमचंही चॅनल रोज दाखवतंय, आम्हीही रोज आंदोलन करतो. त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पत्रात तर काहीच पडत नाही. मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते. मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही. ताई, आज तुमच्या पक्षाची पंप हे बंद पडले, मुंबईमध्ये पेट्रोल बंद पडायला सुरुवात झाली. मला आश्चर्य वाटतच नाही. हे अपेक्षितच होतं आम्हाला. आम्ही सातत्याने हे बोलत होतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये माननीय भुजबळ साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या दोघांची 2 वेगळी स्टेटमेंट. माननीय मुख्यमंत्री म्हणाले काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला. आणि भुजबळ साहेब म्हणाले की 30 दिवसाचा आहे, काटकसरीने वापरा. काय अर्थ काढायचा आम्ही याचा? काय नियोजन केलंय? केंद्र सरकारमध्ये राहुल गांधीजी वारंवार ही गोष्ट गेले 6 महिने मांडताय. पूर्ण इंडिया अलायन्स मांडतंय. काय करतंय सरकार? या बाबतीमध्ये खरं का बोलत नाहीये सरकार आणि कधी बोलणार आहे सरकार खरं? ताई, आज तुमच्या पक्षाची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आहे. तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष मैदानात उतरणार आहेत का? कारण की एकीकडे महायुतीमध्ये त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असला. हे इलेक्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.